नमस्कार, तारा न्यूज प्रस्तुत गुरुपौर्णिमा स्पेशल या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। गेली 15 वर्ष महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणावर भर देणाऱ्या, महिलांसाठी विविध स्तरावर काम करणाऱ्या आणि कुशल समाजसेविका म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या पुरोगामी वक्ता आणि संघर्ष योद्धा सौ अनिता गवळी आज आपल्या सोबत आहेत। तर नमस्कार मॅडम, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार। तर मॅडम, विषयाला वळण्याआधी तुम्ही महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणावर जास्त भर आहे तुमचा, तर या कार्याविषयी तुम्ही काय सांगाल? महिला सबलीकरण सक्षमीकरण हा विषय म्हणाला तर मी जवळजवळ 15 वर्ष याच्यात कार्यरत आहे। महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण, महिला ही शिकली पाहिजे पहिल्यांदा आणि नंतर ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, यासाठी आम्ही पूर्णपणे कार्यरत आहोत। तर खेडोपाड्यात जाऊन सुद्धा मी त्यांच्यामध्ये म्हणजे भाषण होतात म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठी किंवा सबल करण्यासाठी या विषयावर भाषण खूप ठिकाणी म्हणजे जवळजवळ मी 15 वर्ष हेच कार्य करत आलेले आहे आणि आता यापुढेही असेच मी कार्य महिला सक्षमीकरणावर आणि सबलीकरणावर करत राहणार आहे। अच्छा, तर तुम्ही एक पुरोगामी वक्ता किंवा संघर्ष योद्धा हे तुमच्या नावापुढे जोडलं जातं। अनेक महिलांसाठी तुम्ही उद्योगाचं म्हणा किंवा त्यांच्या सबलीकरणाचं सक्षमीकरणाचं कार्य करताय। तर मॅडम, एकंदरीतच तुमच्या कार्याविषयी काय सांगाल? एकंदरीतच माझ्या कार्याविषयी म्हणजे कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त 20 बायकांचा एक बचत गट तयार होतो। अशा 20 बचत गटाची एक संस्था तयार होते आणि अशा 47 संस्था कोल्हापूर शहरामध्ये कार्यरत आहेत आणि मी भरारी शहरस्तरीय संस्थेची CLFची अध्यक्ष आहे। त्याचबरोबर या 47 संस्थांना उद्योग व्यवसाय निर्माण करणाऱ्या दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान केंद्रामार्फत जी CLC सोनचिरिया उपजीविका केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। या 47 संस्थांतील महिलांना उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी त्या संस्थेची सुद्धा मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि यामधून अतिशय खूप महिलांचा माझ्याकडे संपर्क होतो। महिलांच्या मी अगदी मनापर्यंत पोहोचलेले आहे, महिलांच्या मनातील याच्यापर्यंत मनापासून महिलांचं मी स्वागत करते। त्याचबरोबर या महिलांची जे बँकेद्वारे ज्यांना जे लोन पुरवलं जातं त्यातूनही मी महिलांची खूप चांगल्या पद्धतीने मदत करते किंवा वेगवेगळ्या योजना, आता सध्याच लाडकी बहीण योजना आलेली आहे तर त्या योजनेसंदर्भात सुद्धा मी महिलांच्या संपर्कात आहे। त्या योजनेचे सुद्धा मी ऑफलाईन फॉर्म भरपूर भरलेले आहेत। त्याचबरोबर विश्वकर्मा योजना सुद्धा आलेली आहे, घरेलू कामगार संघटना सुद्धा योजना या ठिकाणी राबवली जाते केंद्र शासनाकडून। त्याचबरोबर वयोश्री योजना सुद्धा आलेली आहे, या आता सध्या योजना आलेल्या आहेत। तर या योजनेच्या माध्यमातून मी महिलांपर्यंत पोहोचलेली आहे। महिलांचा तळागाळातील महिलांचा कसा विकास व्हावा याची काळजी मी पुरेपूर घेत आहे आणि हे काम करणं अत्यंत जोखमीचं आहे, कारण महिलांना खऱ्या अर्थानं महिला ही सक्षमी झाली पाहिजे, मॅडमनी म्हटल्याप्रमाणे नी सबली झाली पाहिजे ही तर मॅडम, तुम्ही महिलांसाठी इतकं छान काम करता आणि की महिलांना प्रोत्साहनही देता, बऱ्याच ह्याच्या संस्थेच्या अध्यक्षही आहात। तर तुम्ही इतके वर्ष महिलांसाठी काम करताय, तर तुम्हाला एकंदरीत त्यांच्या अनुभवाबद्दल सांगा म्हटलं तर काय सांगाल मॅडम? महिलांचा अनुभव म्हणजे कसा मॅडम, महिलांच्याकडे कसे पैसे कमी असतात, पुरुष कमवतो घरामध्ये, म्हणजे अजूनही आपल्याकडे मातृ पद्धती नाहीये, पितृसत्ताकच पद्धती आहे, कारण नवऱ्याचं वर्चस्व तसं जास्त आहे। तेव्हा नवरे स्वतः कमवतात, महिलांना पैसे द्यायला कुसबुसतात, त्यामुळं किंवा चिडतात महिलांवरती। महिलांना काहीतरी शॉपिंग करायची असते, त्यांना कुठली तरी वस्तू आणायची असते, पण महिला ते आणू शकत नाहीत, कारण नवऱ्यानं पैसे दिलेल्यावर त्यांना घर चालवायला लागतं, संसार करावा लागतो। अगदी तळागाळातली किंवा मध्यम कुटुंबियातली जरी महिला घेतली तरी सुद्धा तिचा तोच प्रॉब्लेम असतो आणि घरातून बाहेर पडायला सुद्धा सक्ती असते की तू बाहेर जाऊन काय करू नकोस। अगदी शिकलेली महिला सुद्धा मी घरात बघितली मॅडम, किती ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या महिला सुद्धा घरातच असतात, कारण मुलाबाळाचं संगोपन त्या करतात, घरातल्यांचं काम करतात, आल्या गेल्यांचं बघतात। यामध्ये महिला ही गुरफटलेली असते आपल्या संसारात आणि त्यातून ती कशी बाहेर पडली पाहिजे, पण त्यातून ती बाहेर पडली तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती कमवती झाली पाहिजे आणि आता त्या पद्धतीनं होते, म्हणजे महिला घरातून बाहेर पडली आहे खऱ्या अर्थानं, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कमवते। आज महिला डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, युरोपला आहेत, अमेरिकेला गेलेले आहेत, फॉरेनला गेलेले आहेत। आपल्या PT उषाचं उदाहरण घ्या किंवा क्रिकेटमध्ये पण महिला अग्रगण्य आहेत किंवा खेळाडूमध्ये पण महिला अग्रगण्य आहेत। अगदी आपल्या प्रतिभाताई पाटलांचं सुद्धा तुम्ही उदाहरण घ्या किंवा आपल्या इंदिरा गांधींचं
उदाहरण घ्या, म्हणजे महिला कुठल्या स्तरावर गेली की काय करू शकते. महिलांच्यात कधी काही कमी नसतं, कारण महिला ही तशी पूर्वीपासूनच जशी मायाळू आहे, लागवी आहे, तशी कणखर आहे. ती संसार ही किती पण कमी पैशात संसार करायचा असेल तर ती फक्त महिलाच करू शकते. आणि हा विश्वास त्या महिलेने अघाट्य आहे त्या महिलांचा. त्यामुळे ती महिला कशी घरातून बाहेर पडली पाहिजे आणि कशी बाहेरच्या जगात वावरली पाहिजे या विषयावर आम्ही भर देतो. तशी पूर्वीपासूनच जशी मायाळू आहे, लागवी आहे, तशी कणखर आहे. ती संसार ही किती पण कमी पैशात संसार करायचा असेल तर ती फक्त महिलाच करू शकते. आणि हा विश्वास त्या महिलेने अघाट्य आहे त्या महिलांचा. त्यामुळे ती महिला कशी घरातून बाहेर पडली पाहिजे आणि कशी बाहेरच्या जगात वावरली पाहिजे या विषयावर आम्ही भर देतो. अच्छा, तर खरंच आहे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे की महिला सर्व काही करू शकते आणि आजची महिला तरी खूप सक्षम आहे. तर या महिलांच्या विषयी कार्य करताना तुम्हाला कोणत्या अडचणी फेस करावं लागलं? महिलांच्या म्हणजे घरातले प्रॉब्लेम असल्यामुळे शिकलेल्या महिला एकतर बाहेर पडत नाहीत आणि ज्या महिलांना काहीच येत नाही, म्हणजे त्यांच्या घरात एकदम तळागाळातल्या महिला घेतल्या किंवा मध्यम कुटुंबातल्या जरी महिला घेतल्या तर त्यांचे खूप प्रॉब्लेम असतात की बाहेर पडत नाहीत घरातून. मग त्यांना आम्ही सारखं फोन करून बोलवायचं, नाही तुम्ही हे करा, तुम्ही हा कोर्स करा, तो कोर्स करा, तर तुम्ही पुढे जाल हे सांगायचं. माहिती त्यांच्या घरातल्यांना जाऊन भेटायचं. कारण मी जो जवाहरनगर एरियामध्ये काम करते, जिथे मी राहते आगा कॉलनीमध्ये, तिथं पूर्ण मुस्लिम महिला आहेत आणि मुस्लिम महिला पूर्णपणे बुरख्यात असतात, बाहेर पडत नाहीत, त्यांना बाहेर जायला सुद्धा हे नसतं. पण तिथं जाऊन त्यांच्या सासूची नवऱ्याशी मी वादविवाद करून त्या महिलांना घरातून बाहेर काढून उद्योग व्यवसायात गुंतवलेले आहे. असे अनेक व्यवसाय, म्हणजे महिलांना मी कपड्याची दुकानं काढून दिलेले आहेत. काही महिला टेलरिंग काम करतात, चांगल्या पद्धतीने करतात. काही महिला नक्षीकाम करतात, काही महिला ते आकाशकंदील तयार करतात किंवा आता गणपतीला आरास येते त्याचं करतात त्या तयार, आकाशकंदील वगैरेचं काम खूप चांगल्या पद्धतीने, लाइटिंगच्या माळा करतात त्या महिला. अशा ह्या सुद्धा महिलांना मी बाहेर काढले, कारण त्यांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा मला खूप कष्ट घ्यावे लागलेले आहेत. कारण एकतर त्यांच्या घरातल्यांची परवानगी नसते, एकतर महिलांना कसं घरात बसूनच काम पाहिजे असतं, बाहेर यायची वृत्ती नसते. पण तिथं त्यांना सुद्धा मला सांगावं लागतं की नाही, तुम्ही घरातून बाहेर पडा तरच तुमचं कल्याण होईल. आणि खूप महिलांचं जो आमच्या वस्तीतल्या महिला किंवा कोल्हापूर शहरातल्या महिला म्हणा, खूप महिला माझ्यामुळे किंवा या बचत गटाच्या माध्यमातून घरातून बाहेर पडून चांगल्या पद्धतीने उद्योग व्यवसाय करत आहेत. पण ते करायला फार कष्ट लागलं त्या महिलांना घरातून बाहेर काढायला. तुम्ही म्हटला खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं. एकतर महिलांची पण घरातल्यांची सपोर्ट नसल्यामुळे महिला पण बाहेर पडायला कुजबुजतात, म्हणजे कुठेतरी नाचतात, लागवी असतात त्या महिला, कुठेतरी त्या दबलेल्या आहेत ना समाजाच्या सामाजिक स्थितीमुळे. कारण समाजाची कशी स्थिती आहे, सामाजिक स्थिती आहे, ती अजूनही तशी महिलांच्या बाजूने प्रोग्रेसिव्ह नाही आहे. कारण महिलांना तसं अजूनही घरातून म्हणा किंवा समाजातून म्हणा सपोर्ट दिला जात नाही. तो सपोर्ट त्यांच्यात निर्माण करणं, त्यांची मनशक्ती तशी तयार करणं हे फार मोठं ध्येयाचं काम आहे. आणि हे आम्ही करतो, म्हणजे मी स्वतः केलेलं आहे ते खूप अगदी खालच्या स्तरापर्यंत जाऊन. एखाद्या घरात नवरा जरी दारू पित असला, तो त्या महिलेला मारहाण करत असला, बाहेर जाऊ देत नसला, तरी त्या नवऱ्याला जाऊन आम्ही सांगण्याचा मी खूप प्रयत्न केलाय किंवा तिच्या सासू सासऱ्यांना जाऊन सांगण्याचा खूप प्रयत्न केला. आणि त्यामुळे मी घरातून त्या महिलांना बाहेर काढलेलं आहे खऱ्या अर्थानं. आणि चांगल्या पद्धतीने महिला स्वतःच्या पायावर आज त्या उभ्या आहेत. हा म्हणजे मला खूप आनंद आहे की मी महिलांसाठी इथपर्यंत एवढं करू शकते म्हणून. अच्छा, तर खूप छान असं तुम्ही महिलांसाठी काम करता मॅडम. आणि ऐकल्यानंतर अगदी म्हणजे छान वाटते की एक महिलासाठी एवढं सगळं करते. तर तुम्ही एवढं सगळं करता की हे करण्यामागे तुम्हाला कुणाचं प्रोत्साहन मिळालं काय किंवा कुणी गुरु लाभलाय का तुम्हाला? गुरुपौर्णिमेनिमित्तच आपण हे देतोय, लोकांच्या समोर व्याख्यान देतोय. तर या गुरुपौर्णिमेचं म्हणजे माझ्या वडिलांचं मला महत्वाचे माझे आयुष्यातले गुरु म्हणजे माझे वडील. ज्यावेळेला माझं 10वी झालं आणि माझं लग्न झालं, माझा रिझल्ट सुद्धा लागला नव्हता, पण माझ्या वडिलांनी सांगितलं जर शिकवणार असाल तरच मी मुलगी तुम्हाला देणार. माझ्या मिस्टरांना सांगितलं, त्यामुळे मिस्टरांनी मला कमला कॉलेजला घातलं. 11वी 12वी झाल्यानंतर मला मुलं झाली. त्याच्यानंतर परत मी BA केलं, MA केलं, BEd केलं, अगदी PhD पर्यंत मी नेट सेटला पण बसले, अगदी PhD पर्यंत सुद्धा शिक्षण मी घेतलेलं आहे. आणि हे जे केलं ते मी म्हणते माझ्या वडिलांना मी पहिल्यांदा गुरु मानते आयुष्यात आल्याबद्दल माझ्या. आणि त्याच पद्धतीनं आता मी बचत गटाच्या माध्यमातून काम करते. ते महानगरपालिकेचे आमचे दीनदयाळ अंत्योदय योजनेचे जे सर आहेत किंवा जे योजना राबवतात ते आहेत, ते सोनोले सर आहेत, तळेकर सर आहेत, कोळी सर आहेत, शहा मॅडम आहेत, सौंदर्यकर सर आहेत, त्या सर्वांची मला साथ लाभते. त्याचबरोबर महिला आर्थिक विकास महामंडळातून
क्षेत्रीय समन्वय अधिकारी दया सरनोबत मॅडम आहेत, त्याचबरोबर आमच्या सहयोगिनी तोडकर मॅडम आहेत, त्याचबरोबर आमचे DCO सर आहेत सचिन कांबळे सर. त्यांचं खूप मोलाचं मला मार्गदर्शनही मिळालेलं आहे आणि सहकार्य खूप चांगल्या पद्धतीनं मिळालेलं आहे. युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्याची प्रवक्ता म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी कार्यरत आहे, किंवा जॉईंट ह्याच्यामध्ये पण जॉईंट शिवसमर्थ ग्रुपमध्ये पण मी कार्यरत आहे अकाउंटंट कोषाध्यक्ष पदावर. तर तिथं मला शितोळे मॅडमचं मार्गदर्शन लाभलं आणि आमचे जे महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे जे अध्यक्ष आहेत ते आमचे किरण भोसले सर, संतोष भोसले सर, राजवंश सर, सतीश भारतशी सर यांचंही मला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन लाभलं. म्हणूनच मी पातळी गाठू शकले, कारण गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आपण काही करू शकत नाही. कारण गुरु रे ब्रह्मा, गुरु रे विष्णू, गुरु महेश्वराय म्हटलेलंच आहे. त्यामुळं गुरुच्या ह्याच्यामुळेच आपण पुढे जातो मार्गदर्शनाखाली. जसं माझ्या वडिलांनी मला दिलं, पण माझी शिक्षणाची अट्ट नवऱ्याकडून पूर्ण करून घेतली आणि मला इथपर्यंत आणलं, तसं या माझ्या सर्व गुरुंनी मला साथ दिली. म्हणून मी आज महिलांसाठी इतकं मोठं कार्य करू शकते आणि या पदावर आहे, अध्यक्ष पदावर. तुम्ही मला म्हटलात की तुम्ही वेगवेगळ्या खूप अध्यक्ष आहेत, तर हो, मी राष्ट्रक्रांती घरेलू कामगार संघटनेची सुद्धा अध्यक्ष होते मॅडम. अच्छा अच्छा. आणि त्यानंतर आता सोनचिरी या उपजीविका केंद्राची सुद्धा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. भरारी शहरस्तरी संस्थेची अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत आहे. त्याचबरोबर सक्षम वस्तीस्तर संस्थेची सुद्धा मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. मी या पदावर पोहोचले ह्या सर्व गुरुजनांमुळे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी गुरु म्हणून माझ्या वडिलांना मानते. आज माझे वडील माझ्यामध्ये आहेत नाही आहेत, तरी मला त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांनी मला जी पावलं उचलायला दिली त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं असं माझं ठाम होत आहे. लहानपणी सुद्धा ते मला खूप चांगल्याच मला वया वगैरे आणून द्यायचे. नाही, माझा मुलगा आहे तशीच माझी मुलगी हुशार आहे आणि तिलाही मला शिकवायचंय आणि पुढे जायचंय. आणि त्यामुळे माझ्या वडिलांचं मी गुरु म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी हे करेन की मार्गदर्शन लाभलं आणि वडिलांमुळे मी इथपर्यंत आले. त्यामुळे गुरु म्हणून मी वडिलांना पहिल्यांदा मान देईन, हाच माझा या ठिकाणी झालेला प्रयत्न असेल. खूप छान असतं, म्हणजे वडील हे खरंच गुरु असतात. तर मला मॅडम तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला तर वडील म्हणून गुरु लाभले, तर तुम्ही कोणाच्या गुरु आहात का, किंवा तुम्हाला कोण शिष्य आहेत का? मला आता इतक्या सगळ्या महिला आहेत माझ्यापर्यंत, जवळजवळ कोल्हापूर शहरातल्या जेवढ्या महिला बचत गटात आहेत त्या माझ्या शिष्यच आहेत. आणि खऱ्या अर्थानं जी आमची पदाधिकाऱ्यांची बॉडी आहे महिलांची, त्या सगळ्या मला मान देतात, अगदी खूप हे करतात, अगदी गुरुसारखंच माझ्याशी वागतात, बोलतात, माझ्या म्हणजे व्यवस्थित माझ्यावर राहतात. मी कुठलाही शब्द त्यांना बोलला की तुम्ही असं करा, मी ज्या सूचना देते त्यांचं ते व्यवस्थित पालन करतात. म्हणजे आमच्या सचिव मॅडम सुद्धा आहेत, नांगरे मॅडम, तर आम्ही त्या दोघी मिळून आम्ही कार्यरत आहोत. तर मी त्यांना जे सांगते ते पटतं, ते ज्या सांगतात ते मला पटतं. किंवा मी आता हे शिष्य लाभलेत म्हणजे या महिला सगळ्या, की या महिला कुठल्या तरी योजना आल्या किंवा कुठले लोन पाहिजे असेल, कुणाला बचत गटातून पैसे पाहिजे असेल, तर त्या माझ्याकडे गुरुच्याच नात्याने बघतात. आणि गुरुपौर्णिमेला मला जवळजवळ इतके मेसेज येतात मॅडम, तुम्ही विचार पण करू शकणार नाही. इतक्या महिला येऊन मला बुके देतात, फुलं देतात, माझ्या शुभेच्छा घेतात की तुम्हीच आमच्यासाठी गुरु आहात. आणि अगदी गटाच्या अध्यक्ष सुद्धा माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील महिला सुद्धा येतात माझ्याकडं, नाही तुम्हीच आमच्या गुरु आहात आणि आम्ही तुमचे शिष्य आहोत. आणि जवळजवळ या सगळ्या महिला माझ्याकडे येतात त्या माझ्या शिष्यच आहेत असे मी म्हणेन. आणि त्या माझं चांगल्या पद्धतीनं माझं ऐकतात किंवा माझ्या विचारांचं त्या पालन करतात. एवढंच मी या ठिकाणी. खरंच आहे मॅडम, तुम्ही एवढ्या महिलांना अगदी उभं केलेत म्हटलं तर साहजिकच त्या तुम्हाला गुरु मानत असणार. तर एक सर्व महिला तुम्हाला गुरु या जागी बघतात. तर आजपर्यंत तुम्ही महिलांसाठी कोणते उद्योगधंदे किंवा त्यांना त्या उद्योगधंद्यांना व्यासपीठ मिळावं असं काही केलेले आहे का? महिलांसाठी भरपूर उद्योगधंदे म्हणजे जे येतात ते आता कसं आहे, आपली बीज भांडवल योजना जी सुरू झाली त्यामध्ये प्रत्येक महिलेला 40,000 रुपये लोन दिलं जातं आणि त्या फेडतात उद्योग व्यवसाय करून. तर त्यामध्ये सांडगं, पापड, कुरड्या करणाऱ्या महिला आहेत, लोणचं करणाऱ्या महिलांसाठी सुद्धा उद्योग आम्ही निर्माण केलेले आहेत. त्याचबरोबर चप्पल व्यवसायासाठी आहे. त्याचबरोबर फरसाणा, बिस्किट तयार करतात वेगवेगळ्या पद्धतीचे, राजगिरीचे लाडू, डिंक लाडू, हळीवाचे लाडू. आणि महिला मुख्यतः स्टॉल जे येतात महानगरपालिकेचे, ते स्टॉल महिलांना पूर्णपणे फ्री दिले जातात. आणि त्या महिला त्याच्यामध्ये जे त्यांचं जेवणाचं असेल, बिर्याणी असू दे, व्हेज पुलाव असू दे, डोसा असू दे किंवा आप्पे असू दे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्या पदार्थ करतात आणि ते त्यांना मार्केटिंग मिळतं महिलांना. अनेक महिलांचे म्हणजे कपड्याची दुकानं आहेत, कपडा व्यवसाय पण चांगल्या
पद्धतीने करतात, टेलरिंग व्यवसाय पण करतात, शाळेचे गणवेश वगैरे सुद्धा त्यांना स्कूलचे शिवायला दिले जातात. अशा तऱ्हेने हा उद्योग व्यवसायाचा जो पसारा आहे, किंवा कोल्हापुरी चटणी म्हणा ही आपल्याकडे प्रसिद्ध आहे, तर ती चटणी सुद्धा बाहेर जाते. आणि अशा तऱ्हेचे आम्ही म्हणजे संमेलनं पण भरवतो किंवा स्टॉल मांडतो आणि महिलांना उद्योग व्यवसायासाठी चालना देतो. कारण लघुउद्योगाला चालना देणं हे म्हणजे महिलांचं कार्य आहे. कारण भारत सरकारने ज्यावेळेला आपल्याला सांगितले महिला घरातून बाहेर पडली पण तिला उद्योग व्यवसायासाठी स्थान निर्माण करायचं, तर ते स्थान आम्ही सर्वांना निर्माण करून देतो महिलांना. महिला इथपर्यंत उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून ती महिलांनी फार मोठी भरारी घेतलेली आहे. भरारी संस्थेतल्या महिलांनीच खूप मोठी भरारी मारलेली आहे उद्योग व्यवसायाच्या मनानं, असं मी तुम्हाला सांगू शकेन. खरंच आहे, अगदी भरारीप्रमाणे सगळ्या महिलांनी अगदी भरारीच घेतलेली आहे. भरारी घेतलेली आहे सर्वच. तर मॅडम, गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही काय संदेश सांगाल म्हणजे महिलांना? महिलांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मी एवढं सांगेन की महिलांनी टीव्हीवर न सिरियल न बघता तो वेळ आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करावा किंवा मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यावं, संस्कार करावं. कारण मुलं ही आजची पिढी आहे, तीच आपली उद्याची जागृत नागरिक होण्याची ही आहे. त्यामुळे त्या मुलांना संस्कार देणं, त्या मुलांच्यासाठी वेळ देणं हे महिलांसाठी फार महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपला संसार काटकसरीनं आणि व्यवस्थित रीतीनं करून आपल्या कुटुंबाला सुखी करणं हे सुद्धा महिलांचं कार्य आहे. आणि महिलांनी यातून खरं तर महिलांनी घरातच न राहता बाहेर पडावं आणि आपल्या स्वतःच्या मध्ये जे कौशल्य असतं ते कौशल्य खऱ्या अर्थाने महिलांनी दाखवावं आणि पुढे यावं. अनेक महिला ब्युटी पार्लरचा कोर्स करू शकतात, शिवण क्लास करू शकतात किंवा हॉटेल काढू शकतात, चांगल्या मोठमोठ्या स्तरावर महिला काम करू शकतात. तर त्या महिलांनी टीव्ही समोर न सिरियल न बघता किंवा थोडा वेळ देऊन, जरी मोबाईल मध्ये न बघता तो थोडा वेळ देऊन आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पुढे येण्याचा प्रयत्न केला. किंवा एखादी महिला जर शिकली नसेल तर तिला आपलं शिवाजी युनिव्हर्सिटीकडून सुद्धा कोर्सेस आहेत फ्रीमध्ये, ते कोर्स करावे किंवा जॉब करावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं. आणि आजकालची महिला बाहेर पडणं ही काळाची गरज आहे आणि ती महिला पुढे येणं सुद्धा काळाची गरज आहे. हे मी आजच्या महिलांना माझ्या पद्धतीनं गुरुच्या निमित्तानं, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एक गुरुचा संदेश म्हणून मी महिलांना जागृत करेन. अरे वा, खूप छान मॅडम, तुम्ही महिलांना खूप छान असा संदेश दिलाय गुरुपौर्णिमेनिमित्त आणि महिलांसाठी तुम्ही खूप छान कामही करताय. तर आज तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नमस्कार, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं आणि महिलांची खऱ्या अर्थानं बाजू मांडण्याचा मला या ठिकाणी तुम्ही एक संधी उपलब्ध करून दिली महिलांसाठी बाजू मांडण्याची. आणि महिला आपल्या कुठल्या स्तरावर कार्यरत करतात हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायला मिळालं. एवढ्यातच मला खूप आनंद आहे आणि सर्वांना अनेकदा